राजकुमार आणि कल्पेश अशी फलंदाजी साठी आलेली सलामीची जोडी. मित्रांनो प्लीज वेळ घालवू नका. दोन्ही संघांना शुभेच्छा देते. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट शौकीनांचं स्वागत करतो आणि घेऊन जातोय. 1 2 3 स्टार्ट. अक्षयचा पहिला चेंडू या ठिकाणी राजकुमार साठी. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवलाय, मात्र थोडस या ठिकाणी गुडलक म्हणता येईल राजकुमारचा. पहिलाच एक चांगली संधी होती. तिसरी धाव सुद्धा निघू शकेल, मात्र थोडासा लूज धावला राजकुमार. ज्या ठिकाणी कॅच झाली असती अशा मॅचेस मध्ये कॅच व्हायला पाहिजे. मित्रो आपण दुसऱ्या फेरीमध्ये खेळतोय, मात्र अजून नॉकआउट स्पर्धा आहे. या अशा चुका नंतर महा चुका होतील आणि त्याची शिक्षा म्हणजे पश्चाताप पश्चाताप पश्चाताप. अतिशय सुंदर अशी पिच. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट असं क्षेत्ररक्षण करण्यात लावलेलं आहे. या ठिकाणी राजकुमार याने पहिल्या चेंडूवर एक हानामानी फटका टोलवला होता. चेंडू उंच गेला होता, दूर गेला नव्हता. चांगली संधी होती, मात्र संधीचा फायदा उठवता आला नाही. अक्षयचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू. पुन्हा एकदा दुसरी संधी होती. 1 बाउंस, चौकार. डीजे दोन्ही वेळेला कॅचेस. एक कॅच थोडीशी टफ होती, मात्र तुम्हाला झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये टफचं तुम्हाला इझी करायचं असतं. पर्याय नसतं तुमच्याकडे. इझीचं टफ नाही होणार, तुम्हाला टफचं इझी करावं लागेल, तरच तुम्ही या खेळातले बादशाह राहाल आणि तुमचं नाव या पंचक्रोशीमध्ये गाजलं जाईल. अक्षयचा पुढचा चेंडू राजकुमारसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया. या मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. आता आलेल्या क्रिकेट मान्यवर शौकीनांना सांगेन की चालू सामना मांडवकर वर्सेस सादगर दुसऱ्या फेरीतील सामना आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 11 मॅचेस खेळवायच्या आहेत. खूप कसोटी आयोजकांची. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सजीव होतोय. राजकुमार एक हलकासा टपली ज्याला म्हणतात. फार काही गरज नाही धोका पत्करण्याची. पहिलं षटक चालू आहे. 1-1 2-2 रन्स निघतायत. धावफलक हलका हलत राहतोय. मग कशाला उगाच डेंजर झोन मध्ये आपण जायचं. एक चांगला विचार, चांगली समय सूचकता दोघांमध्ये. एक गुड कॉम्बिनेशन मी म्हणेन बिटवीन राजकुमार अँड कल्पेश. अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. सो नेक्स्ट बॉल अक्षय. सामना करेल कल्पेश. हो, अतिशय लूज चेंडू होता, फायदा उठवता आला नाही. हाफी चेंडू होता. जर पट्ट्यामध्ये आला असता तर षटकार, जर तरच्या भाषेमध्ये फायदा तोटा. जर असं झालं तर तसं होईल, पण मंडळी या फक्त म्हणण्याच्या गोष्टी, म्हणून त्याला जर तर जोडलं जातं. मात्र या ठिकाणी कल्पेश ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केली होती, या मॅच मध्ये काय करतोय. अक्षयचा पुढचा चेंडू अतिशय स्लो चेंडू. एक छोटीशी टपली चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बघा कर्णधाराने तिथे फ्लेअर ठेवलेला नाही आहे. कर्णधाराला माहित आहे काही तितकीशी गरज नाही आहे. एक धाव तर अशी तशी जाणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 8. अशा तऱ्हेने एक तसं मी म्हणेन यशस्वी षटक, कारण 8 धावा जरी असल्या तरी झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये 10 धावांच्या आत रोखणं खरोखर एक चांगलं. 9 धावा झालेल्या आहेत. 9-10 धावांच्या आत रोखणं म्हणजे एक तशी चांगली गोलंदाजी. मात्र सलामीची जोडी अजूनही सेफ झोन मध्ये मैदानावर शाबूत. मात्र मित्र तुम्हाला माहित आहे या 3 षटकांचा सामना आहे. फक्त 12 चेंडू येणार आहे. तुमच्याकडे फलंदाज रासभर आहेत, पण ते सेव्ह बँक मध्ये ठेवून काय उपयोग नाही आहे. तुम्हाला इथे समोर आणावं लागेल. आतषबाजी फटक्यांची करावे लागेल. चौकार षटकार दाखवावे लागतील. धावफलकाचा उंच डोंगर तुम्हाला रचावं लागेल. नुसता दगड मातीचा रामदंडेश्वर आमचा तो समोर दिसतोय, त्याला काय महत्व नाही आहे, पण तुम्हाला धावांचा डोंगर रचावा लागेल, त्याला महत्व असणार आहे. या ठिकाणी वळतोय पुन्हा एकदा विक्रांत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक. पुन्हा एकदा सामना करतोय राजकुमार.
छान मस्त सुंदर नाव. क्रिकेटमध्ये मात्र नावाप्रमाणे तुम्हाला जर का राहायचं असेल तर मात्र धुवाधार फलंदाजी करावं लागेल. चला विक्रांत, एक 15-20 पावलांचा स्टार्ट, एक फास्टर बॉलर म्हणून नावाजलेला. या ठिकाणी विकेट किपर कलेक्ट करत नाही. चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, वाईड प्लस अवांतर 2 धावांची भर. बघा, काम न करता पगार फार कमी ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठलीही मेहनत नाही, फक्त राहायचं जागेवर उभं. चेंडू येणार, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार, अंपायर वाईड डिक्लेअर करणार, आमचे स्कोरर मांडणार, मी डिक्लेअर करणार. चला विक्रांतचा पुढचा चेंडू. हो, अतिशय लूज चेंडू टाकतोय. बघा तुम्ही जर का गोलंदाजाकडे नीट पाहिलं तर रनिंग घेताना अतिशय फास्ट रनिंग घेतोय, मात्र चेंडू स्लो फास्ट टाकतोय. ही एक वेगळी खासियत प्रत्येक गोलंदाजाची असते. फसवावं कसं, समोरच्याला चकवावं कसं आणि जाळ्यात अडकवावं कसं, हे ज्या गोलंदाजाला समजतं तोच खऱ्या अर्थाने महान गोलंदाज गणला जातो. आज या ठिकाणी आपण पाहतोय विक्रांत सामना करेल. या ठिकाणी कल्पेश, या ठिकाणी थोडीशी चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. फक्त 3 षटकांचा सामना. या ठिकाणी चेंडू दूर नाही आहे, उंच आहे, तितकासा प्रयत्न केला जात नाही. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय तोपर्यंत 2 धावा आरामात कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजकुमार अँड कल्पेश कंप्लीट द 2 रन्स. सो ॲड 2 रन्स. टोटल स्कोर 14. नो लॉस. अ गुड कंडिशन. मांडवकर सपोर्ट केला जातोय विक्रांतला. विक्रांतच्या मेंदूमध्ये काय चाललंय त्याचं त्यालाच माहिती. या ठिकाणी खूप उंच चेंडू आणि त्याच्यामुळे वाईड दिला जातोय. लेग अंपायर कडून डिक्लेरेशन केलं जातंय. एक अवांतर धावेची भर, 1 धाव अवांतर, 1 चेंडू. बघा किती लॉसेस वाईडचे. दंडावर दंड. कलम 1, कलम दुसरा पण लागला फटाफट. चला विक्रांतचा पुढचा चेंडू कल्पेश साठी. कल्पेश टू विक्रांत, विक्रांत टू कल्पेश. सज्ज होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय शॉर्ट चेंडू. कल्पेशच्या काही लक्षात आलं नाही. कल्पेशला असं वाटलं की लेग स्टंपच्या खूप बाहेर आरामात वाईड मिळेल. कधी कधी आपले अंदाज चुकतात, अंदाज आपणा आणि म्हणूनच अंदाज चुकतात. म्हणूनच लॉटरीची 10 तिकीट काढूनही लॉटरी लागत नाही आणि 1 तिकीट काढूनही लॉटरी लागते. ओ वेल डन अफलातून फायटर. फटका षटकार डीजे. सानी धावसंख्या होती ती 21. थोडस महागडं षटक विक्रांतचं या ठिकाणी होताना दिसतंय. काहीसं थोडंसं निराशेचं वातावरण या ठिकाणी सातगरच्या पॅन्डॉलमध्ये. हो, फसवतोय, चकवतोय. या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि उगाचच विकेट टाकली जाते. या ठिकाणी कल्पेशचं लक्ष नव्हतं. तू माई मध्ये विकेट टाकतोय, जाते विकेट आरामात सोसत्यात राजकुमार डीजे. मास्टर या ठिकाणी राजकुमारची जागा घेतोय. ऋषी सुद्धा एक तडाखे बंद फलंदाज म्हणून नावाजलेला. ऋषीची बॅटिंग बघण्यासाठी अनेक क्रिकेट चाहते आसुसलेले असतात. मित्र, प्रत्येक कलाकार, प्रत्येक बॅट्समन, प्रत्येकाची एक क्रेज असते, प्रत्येकाचं एक नाव असतं. कोणी बॅटिंगमध्ये, कोणी फलंदाजीमध्ये, तर कोणी क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोड्स म्हटल्यावर लगेच आपल्याला क्षेत्ररक्षक म्हणून नाव समोर येतं. आज आपण ऋषी काय करतोय बघायचं आहे. कल्पेशवर मात्र थोडंसं डिप्रेशन असणारा एक चांगला साथीदाराला आपण रनआउट केलेला आहे असं अनेकांचं मत आहे. कल्पेश कदाचित त्याचं स्पष्टीकरण मॅच संपल्यावर देईल, पण सध्या थोडंसं प्रेशर असणार आहे कल्पेशवर. कारण राजकुमारला तंबूमध्ये रनआउटच्या स्वरूपात पाठवल्यानंतर मात्र आता मला माझं काहीतरी थोडंसं कसं बॅटच्या माध्यमातून दाखवावं लागेल. या ठिकाणी येतोय विक्रांत पुन्हा, ज्यांनी चांगलं कमबॅक केलंय, सामना करतोय. या ठिकाणी
कल्पेश. हो वेल बॉल अतिशय सुरेख चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुंदर अतिसुंदर एक धाव सुद्धा चोरटी धाव काढली पर्याय नव्हता मित्रांनो 3 षटकांचाच फक्त सामना आहे 2 षटक संपले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावफलकर धावा लागतात त्या 22 म्हणजेच तब्बल 13 धावा विक्रांनी दिल्यात प्रत्येक षटक एक गोलंदाजाला 3 षटक 3 गोलंदाज 22 धावा आणि अंतिम षटक घेऊन येतोय मानस. प्रयत्न आहे आमचा स्वप्न आहे आमचं अनेक समानार्थी शब्द या ठिकाणी मानससाठी टीप दिल्या जात आहेत मित्रांनो टीप जरूर द्या बट डोंट डिस्कशन डोंट मीटिंग प्लीज. चला कल्पेश स्ट्राईकला ऋषी नॉन स्ट्राईकला आणि या ठिकाणी मानस बघा अतिशय छोटासा हा खेळाडू आहे एक उदयनमुख खेळाडू आहे प्रॅक्टिसमध्ये गावच्या ग्राउंडवर एक सुंदर अशी गोलंदाजी करत असेल म्हणून एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला संधी दिले एक षटक दिलंय एक षटक मिळणं म्हणजे 1 ग्रॅम सोनं मिळण्यासारखं आहे आणि ही संधी किती सोन्याच्या रूपात करतोय या ठिकाणी मानस सामना करेल कल्पेश मानसचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू प्रार चढू हानामाती फटका आणि तोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय एकाच धावेवर समाधान मानावं लागेल जबरदस्त फिल्डिंग कारण शेवटचं षटक आहे हानामारीचं षटक चौकार षटकारांची गरज आहे धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 23 पुन्हा एकदा ऋषी सामना करेल मानसचा या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जाईल चौकार षटकार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू स्विंग होतोय बॅटची कड लावून डिक्लेअर झोन मध्ये जातोय धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होते 24 24 लॉस ऑफ 1 विकेट एक सुंदर असे 2 चेंडू मानसने टाकलेत मानस आपले इरादे स्पष्ट करतोय एक जबरदस्त असं नियोजन एक तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना दिसतोय मानसचा पुढचा चेंडू जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतोय एकच धावेवर समाधान मानावं लागेल अतिशय सुंदर षटक अप्रतिम गोलंदाजी एकटीच चूक मारा करतोय या ठिकाणी मानस कोणतीही संधी देत नाही चौकार षटकार टोलवाला मानसला माहित आहे 3 षटकांचा सामना झटपट क्रिकेटचा सामना दुसऱ्या फेरीमध्ये आपण खेळतोय खेळत असताना आपल्याला कुठेतरी एक नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावं लागेल या ठिकाणी बॅड लक कल्पेशचा डिक्लेअर झोन मध्ये जात आहे 4 चेंडू 4 धावा दिल्यात फक्त मानसने करना था बहुत कुछ लेकिन हम कर न सके इसके पीछे बहुत वजह है नसीब हमें साथ नहीं दे रहा है हम कोशिश कर रहे हैं ऐसा बोल रहे हैं कल्पेश देखो ये अंतिम ओवर चल रहा है जिस ओवर में अभी तक 4 गेंदें हुई है 4 गेंदों पर सिर्फ 4 रन्स दिया है मानस ने एक अच्छी गोलंदाजी कर रहे हैं मानस की अगली गेंद कल्पेश के लिए अभी ये देखो कैच है हो रहा है या नहीं लेकिन एक कैच हो गया लेकिन ये आउट हुआ है अंपायर ने आउट दिया है जयनमान वायशेत गावदेवी वायशेत आणि जयनमान मुनवली चला या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही कर्णधार दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू असणार आहे तुमचा 12वा खेळाडू इथे पाठवा नंतर आम्ही काय ऐकणार नाही
विकेट जाते. या ठिकाणी बॅड लक म्हणता येईल कल्पेशचं आणि अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी मानसची. 5 चेंडू मध्ये अंतिम चेंडू येणं बाकी आणि सौरभ जातोय स्वतः कर्णधार आणि ऋषी अशी धावसंख्या आहे ती 26. धावसंख्या आहे ती 26. मानसचा पुढचा चेंडू सौरभ साठी आणि फुलटॉस चेंडू आहे. चेंडू दूर नाही तिथेच आहे. पाहूया मानस काय करतोय आणि अप्रतिम झेल एक जबरदस्त एंड केलाय मानसने. कॉटन कॅच आउट ज्याला म्हणतात. खरोखर मानस वेल फ्लेड अतिशय सुंदर तुझा खेळ डीजे. गावदेव वायशेत आणि मुनवली चला कर्णधार नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज म्हणजे 9चा ऍव्हरेज आहे या ठिकाणी. काय होणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण खुश होणार आणि कोण निराश होणार, या कडक उन्हामध्ये सुद्धा कोण आनंदाने उड्या मारणार आणि या कडक उन्हामध्ये सुद्धा गरम होऊन कोण रागाने बाहेर पडणार ते पाहायचं आपल्याला. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती करतोय मी या ठिकाणी सातगर सातगर संघाला 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. चला सलामीचे फलंदाज लवकर पाठवा प्लीज. मुनवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे पुढच्या मॅचचा. चला सलामीची जोडी चाललेली आहे सातगर संघाची. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 28 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 18 चेंडू आणि 27 धावा. 3 षटकांमध्ये 27 धावा सातगर संघाला. पाहूया तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही कारण या ठिकाणी मांडवकर संघामध्ये सुद्धा मानस सारखेच एक चांगले गोलंदाज आहेत जे सामना एक हाती फिरवू शकतात. सौरभ स्वतः कर्णधार वैयक्तिक पहिलं षटक. योगेश आणि स्वराज सलामीची जोडी सातगर संघाकडून. सौरभचं पहिलं षटक. स्ट्राईकला स्वराज आहे या ठिकाणी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार सौरभ ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम असं षटक टाकलं होतं. तो सौरभ पुन्हा एकदा तोच कॉन्फिडन्स घेऊन आलाय. चेंडू हातात घेतलाय. बॉलिंग मार्फत रेडी आहे. चला मॅचला स्टार्ट होतोय. सौरभचा पहिला चेंडू या ठिकाणी भरकटते लय ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. अंपायर डिक्लेअर वाईड. अवांतर धावेने खातं खोललं जातंय. स्वराज सामना करेल सौरभचा. सुरेख चेंडू तितकाच एक जबरदस्त फटका. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होतो. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी स्वराज कडून कॉलिंग केलं जातंय मात्र योगेश थांबवतोय. गरज नाही आहे. जरी आपल्याला 27 धावा बनवायच्या असल्या
तरी पहिलंच षटक प्रगतीपथावर आहे, त्याच्यामुळे गडबड करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईकला योगेश सामना करेल सौरभचा पुढचा चेंडू योगेश साठी. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवलाय चकवलाय ते योगेशला ज्याची गरज आहे. सौराला माहित आहे स्वतः मी कर्णधार आहे, माझ्या संघाला मला पुढच्या फेरीमध्ये न्यायचं तर मला पहिलं स्वतःला योगदान द्यावं लागेल. सौरभचा पुढचा चेंडू योगेशसाठी. आता मात्र या ठिकाणी हानामानीचा फटका, टोलेजंग षटकार डीजे. या ठिकाणी मात्र एक चांगली गोलंदाजी सौरभ करत होता, मात्र थोडासा लूज चेंडू दिला, फायदा उठवला. नक्कीच त्या ठिकाणी योगेशने षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 8. पुन्हा एकदा हाणामारी, टोलेजंग हवाई फायटर षटकार डीजे. तेरा धावांची गरज, 14 चेंडू आणि 13 धावा. अजूनही मॅचला टर्न होण्यासाठी संधी या ठिकाणी मांडवकर संघाकडे आहे. पण मात्र ज्या पद्धतीने योगेश खेळतोय, या योगेशचा रथ रोखला तरच कुठेतरी जर तर मध्ये होईल. आता मात्र या ठिकाणी ऋषी कोणती चूक करत नाही आणि ज्याची गरज होती तोच योगेश झेलबाद होतोय, तंबूमध्ये परततोय डीजे. ठिकाणी आपण लो टार्गेट दिल्यानंतर आपल्याला अशा चुका करून जमणार नाही. अनेक सामने आपण खेळत आलेले आहात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 16. 10 धावांची गरज. 11 धावांची गरज आहे आणि सौरभचं पहिलंच षटक अजून प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी बॅटची कड लावून डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या झाली ती 17. आता 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावा. मित्र, 12 चेंडू मध्ये 4 धावा सुद्धा दिलेल्या नाहीत. एक नागोटण्याला पाहिलेली आम्ही मॅच, ज्या मॅचच्या आम्ही साक्षीदार होतो. 12 चेंडू मध्ये 4 धावा. 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना सेकंडला षटक त्या गोलंदाजाने टाकलं आणि त्यांनी फक्त 1 धाव दिली. आणि पुढच्या 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना फक्त 2 धावा दिल्या गेल्या आणि तो सामना बॅटिंग करणारा संघ हारला. याचंच नाव क्रिकेट. चला, गंधार मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गंधार. या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये.
धावसंख्या झाली ती 18. अजूनही 9 धावांची गरज. 11 चेंडू 9 धावा. 11 चेंडू 9 धावा. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 9 धावांची गरज. स्वराज या ठिकाणी स्ट्राईकवर सामना करेल गंधारचा, ज्याने अप्रतिम गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती तो गंधार. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी आपण जेव्हा लो टार्गेट देतो तेव्हा आपल्याला असं क्षेत्ररक्षण करावं लागतं. धावसंख्या 19. अजूनही 8 धावांची गरज. या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल गंधारला, कारण 1-1 2-2 धावा निघतील. अहो या ठिकाणी सोपी कट होती, राजकुमारला काही ती झेलता आली नाही. बघा विकेट गेली असती तर 1 विकेट प्लस 1 रन्स वाचला असता. म्हणजे दुहेरी फायदे असतात मित्रांनो या क्रिकेटमध्ये. कधी कधी ते आपल्या सहजली लक्षात येत नाही, जेव्हा डीपली आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं आपल्या. या ठिकाणी आपण पाहतोय एक गंधार एक चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 20. 8 चेंडू 7 धावा. सॉरी 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. धावसंख्या 21. गंधारचा पुढचा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. अजूनही सामना रोमांचक स्थितीमध्ये आहे. खरोखर कुठला संघ जिंकेल सांगता येणार नाही, कारण गंधार एक चांगला गोलंदाजी करतोय. जर हा गंधारने चेंडू डॉट काढला तर कदाचित पुढच्या षटकामध्ये एक वेगळी रंगत नक्कीच येईल. मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी स्वराज आणि स्वप्नील एक चांगली फलंदाजी करतात, दोघे पण स्थिरावलेत. त्यांना माहीत आहे की टार्गेट खूप मोठं नाही आहे आणि त्याच्यामुळे लो टार्गेट असताना चौकार षटकारांची आतषबाजी करायच्या नादामध्ये स्वतःची विकेट फेकणं हे बरोबर नाही आहे. मात्र गंधारचा पुढचा आणि शेवटचा चेंडू काय करतोय गंधार पाहूया. सामना करेल या ठिकाणी. एक फास्टली फिल्डिंग त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती. ज्या पद्धतीने तुम्ही प्लेयरला पुढे आणला होतात पण तितकासा फायदा काही झाला नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 23. आता मात्र 6 चेंडू 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. 4 धावा 6 चेंडू. 1 डाव तुझा आणि 1 डाव माझा. गोलंदाज सांगतोय फलंदाजाला, फलंदाज सांगतोय गोलंदाजाला आणि येतोय मोन्या. एक डिप्रेशन कंडिशन मध्ये चांगली गोलंदाजी करणारा, ज्याचं नाव लौकिक आहे, तो मोन्या येतोय. इथे मात्र तुम्हाला आता विकेटची गरज आहे. चला मोन्याचा पहिला चेंडू स्वप्नील साठी. जोरदार अपील, विश्वास कमी, फेटाळले अपील. आता मात्र या ठिकाणी 5-3. बघूया, अतिशय चुरशीचा सामना आहे. 5 चेंडू मध्ये 3 धावा प्रत्येक सामन्यात चुरशीचे झालेत. 5 चेंडू 3 धावा, 2 विकेटची गरज मोन्याला. इथं मात्र थोडासा भरकटतोय. अवांतर धाव वाईडच्या रूपाने. 5 चेंडू 2 धावा. बघा, आपण एक चूक केली की त्याचे तोटे किती आहेत. पाठीराखे निराश होत आहेत. 1 धाव जास्त जाते,
एक चेंडू जास्त टाकावा लागतोय, डिप्रेशन येतंय आणि आता मात्र 4 चेंडू 1 धावा असताना हे जिंकलेले आहेत. जिंकलेत. ज्या मानसने अप्रतिम असं षटक टाकलं तिसरं, त्याने 2 विकेट आणि 4 धावा दिल्या, तो मानस ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मानस. अभिनंदन. या ठिकाणी चला, ज्या संघांची मॅच आहे त्या दोन्ही संघांसाठी सूचना आहे. स्टेजच्या डावीकडे एक संघ आणि उजवीकडे दुसरा संघाचे प्लेयर बसतील. इतरत्र कुठे आपण बसू नये. गावदेव वायशेत वर्षे जनमान मुनवली असा पुढचा सामना.